ईस्ट स्ट्रीटवरचं प्रसिद्ध बर्गर किंग एफडीएने अचानक सीज का केलं? बर्गर किंग नाव ऐकलं की तुम्हाला अमेरिकेचे जगप्रसिद्ध बर्गर किंग साखळी आठवेल. पण थांबा, हे ते बर्गर किंग नाही, हे पुण्याचं स्वतःचं 1992 पासून सुरू असलेलं स्थानिक हॉटेल आहे. तब्बल 3 दशकाहून अधिक काळ पुणेकरांच्या परिचयाचं असलेल्या या हॉटेलवर आता एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने थेट कारवाई केली आहे. हॉटेल सील करण्यात आलंय, परवाना निलंबित करण्यात आलाय. असं काय झालं की एफडीएला ही कारवाई करावी लागली? सगळं सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. पहिला प्रश्न म्हणजे या कारवाई मागचं खरं कारण काय आहे? हॉटेलमधील कथित अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन. महाराष्ट्रात सध्या सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र ही विशेष मोहीम सुरू आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत अन्न विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी केली जात आहे. याच मोहिमेदरम्यान पुण्याच्या कॅम्प परिसरातील ईस्ट स्ट्रीटवर असलेल्या या जुन्या बर्गर किंगची अचानक तपासणी करण्यात आली. ग्राहकांकडून आलेल्या तक्रारीनंतर अन्न सुरक्षा पथकाने हॉटेलची पाहणी केली. तपासणी दरम्यान स्वयंपाकघरातील अस्वच्छता, घाण, अन्न साठवणुकीच्या चुकीच्या पद्धती आणि अन्न सुरक्षा मानकांचं उल्लंघन आढळल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे अन्न सुरक्षा कायद्यानुसार हॉटेलच्या परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि हॉटेलला सील करण्यात आलं. आता नियमांचं पालन करून आवश्यक सुधारणा केल्यानंतरच हॉटेल पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा कायद्यानुसार हॉटेलच्या परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि हॉटेल सील करण्यात आलं. आता नियमांचं पालन करून आवश्यक सुधारणा केल्यानंतरच हे हॉटेल पुन्हा सुरू होऊ शकणार आहे. पण या कारवाईकडे फक्त एका जुन्या हॉटेलवर झालेली कारवाई म्हणून पाहता येणार नाही, कारण महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणावर तपासणी सुरू आहे. 11 ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीत राज्यातील अन्न सुरक्षा पथकांनी तब्बल 86 आस्थापनांची तपासणी केली. या तपासण्यामध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 14 ठिकाणांचे परवाने निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे या कारवाईचा आवाका केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंट पुरता मर्यादित नाही. आज आपण काही मिनिटात किराणा, फळं, भाज्या आणि इतर खाद्यपदार्थ घरपोच मागवतो. झिप्टो असेल, ब्लिंकेट असेल आणि इन्स्टामार्ट सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण हे खाद्यपदार्थ ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचण्याआधी कुठे साठवले जातात याकडे एफडीएने लक्ष दिलं आहे. याच मोहिमेत लोणावळ्यातील हॉटेल सयाजीशी संबंधित फॉर्च्यून एंटरप्राइजेसवरही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर कराडमधील डॉमिनोज आणि पिझ्झा हटच्या आउटलेट्सनाही नोटिसा आणि निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे स्थानिक हॉटेल असो, मोठा फूड ब्रँड असो किंवा ऑनलाईन डिलिव्हरीसाठी वापरलं जाणारं डार्क स्टोअर असो, अन्न सुरक्षा नियमांचं पालन होतंय की नाही हे तपासण्यावर प्रशासनाचा भर आहे. पुण्याच्या बर्गर किंगच्या कारवाईकडे पाहिलं तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. हे हॉटेल 1992 पासून सुरू असल्याने त्याचा पुण्याच्या खाद्य संस्कृतीशी आणि अनेक ग्राहकांच्या आठवणींशी संबंध आहे. मात्र एखादं हॉटेल किती जुनं आहे, किती लोकप्रिय आहे किंवा तिथे किती ग्राहक येतात यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या ग्राहकांना दिलं जाणारं अन्न सुरक्षित आहे का? स्वयंपाकघराची स्वच्छता राखली जाते का? कच्चा माल आणि तयार अन्न योग्य पद्धतीने साठवलं जातंय का? अन्नासाठी आवश्यक तापमान राखलं जातंय का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्न सुरक्षा कायद्याच्या नियमांचं पालन होतंय का? या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाच्या तपासणीत महत्त्वाची ठरतात. त्यामुळे पुण्याच्या या जुन्या बर्गर किंग वर झालेली कारवाई ही केवळ एका हॉटेलची बातमी नाही, तर ग्राहकांना मिळणाऱ्या अन्नाच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणणारी घटना आहे. त्यामुळे एका जुन्या आणि लोकप्रिय स्थानिक हॉटेलवर झालेल्या एफडीएच्या कारवाईने पुण्यात चर्चा सुरू झाली असली तरी त्याच वेळी राज्यभर सुरू असलेल्या व्यापक अन्न सुरक्षा मोहिमेकडेही लक्ष जात आहे. आता पुण्याच्या बर्गर किंगला पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या सुधारणा कराव्या लागतील आणि प्रशासनाच्या पुढील तपासणीत काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण या संपूर्ण प्रकरणातून ग्राहकांसाठी एकच महत्त्वाचा संदेश समोर येतो. आपण खातोय ते चविष्ट असण्यासोबतच सुरक्षितही असणं तितकंच गरजेचं आहे. कारण शेवटी प्रश्न फक्त एका बर्गरचा नाही, प्रश्न आहे आपल्या ताटात आणि आपल्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक अन्नपदार्थाच्या सुरक्षतेचा. एफडीएच्या या कारवायांवर तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज.
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.